शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. ॲग्रिस्टॅकला अखेर मुहूर्त. ॲग्रिस्टॅक योजनेला सुरुवात. राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी. सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सरकारी योजनेसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ॲग्रिस्टॅक बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रिस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्नित करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना PM किसान, पीक विमा आणि कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेले सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्न केल्याच्या नंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे. या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधी कामासाठी होणार आहे. या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकाची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. फार्मर आयडी बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कोठे करावा? आधार कार्ड, स्वतःच्या नावावरील सर्व 7/12 आणि 8A मोबाईल. फार्मर आयडी बनवण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येईल. ग्रामीण भागाच्या अस्तित्वासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शेती हेच शाश्वत रोजगाराचे साधन आहे. भविष्यात ग्रामीण भागाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. तरुण वर्गाला शेतीत आणण्यासाठी सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवे. उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल. चांगल्या उत्पादनासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार. शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता बदलत असून उन्हाळी ज्वारीच्या पिकाकडे ते आकर्षित होत आहेत. गलेलठ्ठ पगार तरीही लाचखोरी कायम. राज्यात 26 दिवसात 59 गुन्हे. पश्चिम विदर्भातही वाढती प्रकरणे. महसूल भूमी अभिलेख नोंदणीत सर्वाधिक भ्रष्टाचार. सोयाबीनला मिळाला 12 वर्षातील निच्चांकी दर. दरात घसरण होत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण. उदगीरात 3950 रुपये भाव. उमराणे बाजार समितीत कांद्याच्या दरात 100 ते 150 रुपये घसरण. लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात असल्याने अवकेत होते घट. सोयाबीन खरेदी बंद केल्याने लातूरमध्ये शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर. कांदा पीक नसतानाही 2025 हेक्टरवर विमा. 1 रुपयात पीक विमा योजनेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब प्राथमिकदृष्ट्या समोर आली असताना नाशिक जिल्ह्यातील पीक विमा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे कृषी आयुक्तालयाने डिसेंबर 2024 मध्ये केलेल्या पडताळणीतून आढळून आले आहे. पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. थकीत पीक विमा मिळवण्यासाठी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचा मोर्चा. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला. तुरीला मिळाला 7400 रुपये भाव. कांद्याला अनुदान. द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन द्या. द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्याची मागणी. विदेशी कांदा आयातीवर कायमस्वरूपी बंदी घालावी. अर्ज करून 31 लाडक्या बहिणींनी नाकारले पैसे. पडताळणी होणार असल्याने लाभासाठी नकार. बनावट पीक विमा. विमा अर्ज शोधणे सुरू. जिल्ह्यात पडताळणी सुरू. बनावट पीक विम्याचे राज्यभर पेव. शेतात जाऊन पडताळणीची विमा कंपनीकडून कारवाई. भाव कमीच. कापसाने केले शेतकऱ्यांना निराश. आगामी काळात भाववाढीची शक्यता नसल्याने कापूस विकण्याची वेळ. कापसाने आणले यंदा डोळ्यात पाणी. कापूस घरात असल्याने काळजी वाढली. कापूस वेचणीचा खर्च महागला. दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच.